हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर चला आज आपण बनवूया एकदम झणझणीत चटपटीत अशी घरच्या घरची एकदम सोप्या पद्धतीने मिसळ. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथं बघा, मी मिसळ बनवण्यासाठी इथं पावशर मटकी घेतलेली आहे. तर पावशरला कमी आहे थोडीशी, तर पावशर जास्त होती त्यामुळे मी इथं पावशरमधून कमी केलेली आहेत. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता, माणसाच्या घरात जेवढे माणसं आहेत त्याच्यानुसार. तर आमच्या घरात तिघच आहे त्यामुळे मी इथं पावशरला कमी घेतलेली आहे. आणि एकदम स्वच्छ धुवून अशी गॅसवर 10 मिनटं अशी शिजवून घ्यायची आहे. जास्त पण नाही शिजवायची आहे, एकदम नॉर्मल शिजवून घ्यायची आहेत. तर त्यानंतर इथं बघा, इथं मटकी मस्त अशी शिजून झालेली आहेत आणि वाटण पण इथं मी तयार करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ग्रेव्ही बनवायसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यात कांदा टोमॅटो मस्त असं परतून घ्यायचा आहे. कारण की कच्च्या हिची बनवली की त्याला टेस्ट थोडीशी वेगळी येते, त्यामुळं इथं मस्त असे थोडीशी नॉर्मल भाजून घ्यायचं आहेत. आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहेत कांदा टोमॅटो लसूण आलं, तर तुमच्या आवडीनुसार. तर असं कच्चं ठेवलं की चव थोडीशी वेगळी लागते, तर त्यामुळे मी इथं हे करून घेते भाजून. आणि हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत मी 2. जास्त तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत. एकदम भाजून घेतलं की एकदम खमंग लागते आणि वास पण छान येतो. तर इथं मी मस्त असं भाजून घेत आहे 2 मिनटं. तर बघा, इथं आपलं कांदा टोमॅटो एकदम मस्त फ्राय करून झालेला आहे. तर आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्याला काढून आणि मस्त ग्रेव्ही बनवून घेणार आहेत. तर मी तर ग्रेव्ही पण बनवून घेतलेली आहेत. आणि त्याच कढईमध्ये परत 2 चमचे तेल टाकून आपण जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. आणि आलं लसूण पण मी एका साईडला पेस्ट करून घेतलेली होती, तरी तुम्ही बघू शकता. तर त्या तेलामध्येच जिरा मोहरीला फोडणी बसल्यानंतर आलं लसूण टाकायचं आहे आणि तो पण मस्त असं छान कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. आलं लसणाला जेवढी जास्त चांगली फोडणी बसली ना, तर तेवढं आपल्या भाजीची टेस्ट छान लागते. तर इथं बघा, मस्त असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला आलं लसूण फ्राय झालेला आहे. तर त्यानंतर मी 1-1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तर बघू शकता. त्यानंतर पुन्हा मिसळ मसाला टाकलेला आहे. तर 1 पॉकेट होतं, तर मी तेवढं पण टाकलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, ते भरपूर होतं. आणि नंतर ग्रेव्ही केलेली ती पण यात टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथं मस्त. आणि एका पॉकेटमध्येच असं छान कलर आलेला आहे. आणि मग त्यानंतर राहिलेलं पण त्यात मी धुवून टाकलेला आहे मसाला. तरी आणि पाणी तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार घालायचं आहे. तर कोणी घट्ट कोणी पातळ. तर जास्त पातळ मी करत नाही शक्यतो, घट्टच करते. तर त्यामुळं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथं घातलेलं आहे साधारण 1 चमचा, 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे मी. त्यानंतर वरून खूप सारी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे. आणि 5-10 मिनटं, लईत लई 15-20 मिनटात होऊन जाते आपली. 15-20 मिनटं पण खूप होतात. एकदम मंद आचेवर आपल्याला याला फोडणी आणायची आहे, उकळी आणायची आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर बोलायला थोडंसं कन्फ्यूज होते, म्हणजे थोडंसं वाटतंय मागं पुढं, तर थोडंसं समजून घ्या. आणि मीठ पण घातलं आहे बरं, नाहीतर तुम्ही म्हणसाल मीठ काय घातलं नाही. तर मीठ पण घातलं होतं वरून. त्यानंतर इथं मस्त अशी आपल्याला उकळी आलेली आहेत मिसळला आणि त्यात शिजलेली मटकी टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता, उकळी आली तर तेव्हाच आपण मटकी घालायची आहे, त्यात अगोदर घालायची नाही. तर बघू शकता तुम्ही, उकळी आल्याच्या नंतर मी इथं मटकी टाकलेली आहे आणि एकदम ती पण हलवून घेतलेली आहे. आणि पुन्हा त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीर तर सगळ्यांची फेवरेट असते आणि माझे तर खूपच आहे, त्यामुळे मी कोथिंबीरची अजिबात कंजूसी करत नसते कुठल्याच भाजीमध्ये. तर बघा, मी यात पण मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहेत खूप सारी. आणि परत त्याला 5 मिनटं थोडंसं शिजून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं 5 मिनटांनी त्याला छानशी उकळी आलेली आहेत आणि मस्त अशी तरी पण आलेली आहेत आपल्या मिसळला. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि किती छान अशी तरी आलेली आहेत मस्तपैकी. तर बघू शकता, छान आलेले आहेत. तुम्ही कशी बनवतात कमेंटमध्ये मला सांगा.
आणि माझ्याकडून पण काही चुकलं असेल तर ते पण सांगा, मला अजिबात वाईट वाटणार नाही. तर चला आता आपण इथं जेवायला वाढू. तर इथं मस्तपैकी प्लेटीमध्ये मी इथं घेतलेली आहे मटकी, त्यानंतर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि आपला फरसाण घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हे मध्ये मध्ये तुम्हाला हात दिसत असेल, तर हे आता हात आमच्या बाळाचे आहेत. तर बाळाची पण खूप फेवरेट आहेत. तर त्यामुळे त्याला असं झालं आहे ते कधी मी खाईल कधी नाही म्हणून. असं काही स्पेशल बनवलं की पोरांना खूप म्हणजे उत्साह वाटतो की काहीतरी खायचं. म्हणजे खाणं थोडंच असतं पण ते खायसाठी खूप असं हे असतंय. तर बघू शकता इथं मस्तपैकी अशी आपली मिसळ पाव रेडी आहेत. तर कसा वाटला आजचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय जर चूक होत असेल तर ते पण सांगा. तर सगळ्यांना माहीतच आहे, नवीनच आहे अजून जास्त काय प्रॅक्टिस नाही आहे. तरी पण बऱ्यापैकी चालले थोडंसं. तर बघा. आणि चला पटकन आता आम्ही जेवायला बसतो. तुम्ही पण पटकन करा आणि खाऊन बघा कशी झाली आहेत. तर चला तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.